पोलंड किंवा हंगेरीच्या अंतराळवीरांना बाहेर काढतात आणि हे तिघही पहिल्यांदाच अवकाशामध्ये जाऊन परत आले. त्यांचा पहिलाच हा अनुभव आहे. पुनरागमनाचा पण, अवकाशात जाण्याचा पण पहिला होता आणि आता तिथून येण्याचा पण, पुनरागमनाचा पण पहिल्यांदाच अनुभव येतोय. तर आता आपण बघूयात की कोणाला आता ते बाहेर काढतात. खरं हा जो गुरुत्वाकर्षणाचा जो मुद्दा आहे, याचा जो होणारा त्रास आहे म्हणा किंवा ह्याच्यामुळे जे काही इम्पॅक्ट होतात, ते कमीत कमी होतील अशा दृष्टीने सध्या काही संशोधन झालंय, होतंय किंवा भविष्यामध्ये ते होऊ शकतं, याविषयी काही घडतंय का वैज्ञानिक क्षेत्रामध्ये? खरं तर गुरुत्वाकर्षणाची जी नैसर्गिक स्थिती आहे ना, तिथं कधी आपल्याला बदलता येणार नाही. म्हणजे पृथ्वीवरचं गुरुत्वाकर्षण जे आहे ते पृथ्वीपासून लांब जाताना जितकं कमी कमी होत जाईल, हो. तर ती स्थिती बदलता येणार नाही. तर हे प्रयत्न हाच करतात की जे अंतराळ यान जे आहे, तर त्या अंतराळ यानामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त पृथ्वीसारखा फील यावा आणि तसं वातावरण असावं. तर त्या अंतराळ यानांची रचना तशा पद्धतीने करता येऊ शकेल का? तर भविष्यातली अंतराळ यानं अशी करण्याचा प्रयत्न करतात की जी फिरती असतील आणि फिरणाऱ्या त्या याच्यामधून एक प्रकारे गुरुत्वाकर्षणाचा फील त्यांना अवकाशामध्येच येऊ शकतो. निश्चितपणे ही अतिशय महत्वाची सध्या दृश्य. पुन्हा एकदा मयुरेश तुमच्याकडे येतो. कुठल्या क्रमानं काढला, आता जे तुम्ही म्हणालात की तिघांना बाहेर काढलं जात आहे, त्यांची पण फिटनेस लेवल ही तितकीच चांगली असल्याचं दिसतंय सध्या. अगदीच शुभांशु शुक्ला बाहेर आलेले आहेत. थोडं त्यांना मदत लागतेय आणि त्यांना तेही अगदी व्यवस्थित चालत गेल्याचं आपल्याला दिसतं. अर्थात तेही स्वतः टेस्ट पायलट असल्यामुळे अशा प्रकारचे अनुभव त्यांनी याआधी घेतलेलेच होते. तर त्यामुळे आता तो क्षण खरं तर आला असं आपण म्हणू शकतो की प्रत्यक्ष यानामधून शुभांशु शुक्ला यांनी जमिनीवर पाऊल ठेवलंय. 20 दिवसांचा हनुमान जी की कृपा है, हनुमान जी कृपा है, सब कृपा उन्हीं की है। हनुमान जी का आशीर्वाद बिल्कुल महीना भी है। हाँ, सावन का महीना है, भोलेनाथ जी की कृपा है।